आणि मग या साहित्य संमेलनाचा वाद दिवसेंदिवस वाढत चाललाय. बघूया त्याविषयीच्या बातम्या. चिपळूणमध्ये होणाऱ्या 86व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाभोवतीचे वाद काही संपताना दिसत नाहीये. इथल्या व्यासपीठाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यास साहित्यिकांनी विरोध केला होता. पण बाळासाहेबांचं नाव देण्याचा निर्णय 1.5 महिन्यांपूर्वीच झाला होता, त्यामुळे तो बदलला जाणार नाही असं संमेलनाचे स्वागताध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलंय. ते पुण्यात बोलत होते. तर बाळासाहेबांच्या नावाला विरोध करणाऱ्या पुष्पा भावे यांना चिपळूणमध्ये येण्यास बंदी घालण्याचा इशारा शिवसेनेनं दिलाय. त्यावर शिवसेनेच्या नेत्यांशी याबाबत चर्चा करू असंही तटकरे यांनी स्पष्ट केलं. एकतर आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्णय हा पूर्वीच 1.5 महिन्यापूर्वी झाला. 95 साली त्यांनी जे काही विधान केलं होतं त्याच्या बाबतीतलं वेगवेगळी मतं साहित्यिकांच्या माध्यमातून सुद्धा त्यावेळेला निश्चितपणाने मांडली गेली होती. खूप कालखंड गेलेला आहे आणि एक गोष्ट निश्चितपणाने आपल्याला सर्वांना मानावी लागेल की बाळासाहेबांनी त्यांच्या पद्धतीने या महाराष्ट्रासाठी योगदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे त्यांचं नाव जे व्यासपीठाला देण्याचा निर्णय झालेला आहे तो निश्चितपणाने कायम आहेच. साहित्यिकांनी सुद्धा या संबंध कार्यक्रमाच्या निमित्ताने सहभागी व्हावा अशी त्यांना नम्रपणाची माझी प्रार्थना सुद्धा आहे. मी त्यांच्याशी या संदर्भामध्ये बोलेन. त्यांच्या भावना तर त्यांनी वाहिन्यांच्या मार्फत मांडलेल्या आहेत. स्थानिक आयोजन समितीने सुद्धा त्यांचं या संदर्भातलं मत मांडलेलं आहे. पण शेवटी संवाद चर्चा याच्यातून काही वेळेला आपल्याला जे काही आपल्या स्वतःची काही मतं असतात किंवा ज्या काही भावना असतात त्याच्यावरती निश्चितपणाने उपाय काढता येऊ शकतो. आणि माझी स्वतःची नेहमी हीच धारणा राहिली की चर्चेतून अशा या प्रसंगातले मार्गही निघत असतात. आणि बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला विरोध करणाऱ्या पुष्पा भावे यांनी चिपळूणमध्ये येऊ देणार नाही असा इशारा शिवसेनेनं दिलाय. तर पुष्पा भावे यांची नेमकी काय प्रतिक्रिया ती आपण बघूया. मी जाणार नव्हते साहित्य संमेलनाला, कारण मला ते कार्यक्रम बघितल्यावर त्यात काही अर्थ आहे असं वाटलंच नव्हतं. त्यामुळे मी जाणार होते ते पोलिसांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला, तर ते आता नाही म्हणाले तर मी जाणार नाही. पण या प्रकारची जिल्हाबंदी जाहीर करणं ही शिवसेनेची सवय आहे आणि त्यांना लोकशाही किती मानवत नाही आणि कोणीही वेगळा विचार व्यक्त केला तर ते त्यांना सहन होत नाही, हेच पुन्हा एकदा सिद्ध झालं. आणि साहित्य वर्तुळातून सुद्धा अगदी तीव्र प्रतिक्रिया उमटायला लागल्यात. थोड्याच वेळापूर्वी राजन खान यांनी फोनवरून काय प्रतिक्रिया दिली ती आपण बघूया. आपण अफगाणिस्तानात जगतो आहोत असं काहीतरी वाटतं. आपण नेहमीच आणत राहतो की आपण स्वतंत्र भारतात आहोत, निधर्मी भारतात आहोत, लोकशाही भारतात आहोत. पण तालिबानची वेगवेगळी रूपं आपल्याला इथं दिसत आहेत असं मला वाटतंय. म्हणजे लेखक हा तसा एखादा असतो आणि गरीबच असतो आणि कोणीतरी झुंडशाहीनं त्याला धमक्या देतं आणि जिल्हाबंदी वगैरे करतं. पुन्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्याही गप्पा मारत राहतो आपण, पण मनात आलेलं बोलायची सोय नाही. अशा पद्धतीचं काहीतरी एक विकृत चित्र राज्यात उभं राहतंय. आणि त्या ज्या कार्यक्रमाला जाणार होत्या तो अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे महिलांच्या संदर्भातला. तर मला वाटतं शिवसेनेनं थोडं स्त्रियांच्या बाजूने विचार करावा. फार अस्मितेचे मुद्दे करू नयेत. त्यांना म्हणायचंय तर त्या म्हणालेल्या आहेत ना, त्यांना म्हणू द्यावं ना. तुम्हाला जे म्हणायचं ते तुम्ही म्हणावं, पण अशी झुंडशाही नाही करू. शेवटी काय आहे, आम्ही गरीब नागरिक आहोत आणि राजकीय पक्षांकडे मायबाप म्हणून पाहतो. मायबापांनी जर असं लाथा घालायचं ठरवलं गरीब लोकांना तर मग बघायचं कुठं, न्याय कुठं मागायचा. म्हणजे शिवसेनेकडेही आम्ही आधार म्हणूनच पाहतो ना सगळे. पण ते जर असं काहीतरी विचित्र भूमिका घेणार असतील, अहो बोलू द्यावं. थोडं बोलल्यात त्यांनी, जाऊन काही त्या व्यासपीठावरचं काही फलक उतरवलेले नाही, त्यांनी काही भांडण मांडलेलं नाही, बंड केलेलं नाही. त्या फक्त मत बोललेले आहेत. त्यांना बोलू द्या ना थोडं. नका अशा पद्धतीनं विकृतीकडे जाऊ आणि याला जिल्हाबंदी करू वगैरे. झुंडशाही आता कमी करा की. आपण लोकशाहीत राहतो तर एकदा लोकशाहीचा अंमल या देशात कधीतरी होतोय असं दिसू द्यावं. माझी शिवसेनेला कळवळून विनंती आहे, त्यांनी अशा पद्धतीनं आता खरं तर या पद्धतीनं बंद करावं आणि लेखकांना धमक्या देण्याचं बंद करावं. ते पुढाऱ्यांमध्ये झालेलं चालेल ना. त्यांची
यांना हिंमत आहे का राष्ट्रवादीवाल्यांना येऊ देणार नाही, अमक्यावाल्यांना येऊ देणार नाही? गरीब लेखकांच्या काय माग लागतात? आणि त्या बाई खूप चांगल्या समाज कार्यकर्त्या आहेत, त्यांची आस्था आहे समाजाबद्दल. तर मला वाटतं त्यांच्याबद्दल असं वागू नये शिवसेनेनं. मी शिवसेनेला विनंती करतो. आणि एकीकडे संमेलनाबाबत हा वाद सुरू असताना दुसरीकडे राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर असताना संमेलनासाठी विशेष बाब म्हणून 15 आमदारांचा प्रत्येकी 5 लाखाप्रमाणे 75 लाखांचा आमदार निधी चिपळूणच्या साहित्य संमेलनाला देण्यात आलाय. यामध्ये राष्ट्रवादीचे 10, शिवसेनेचे 3, भाजप 1 तर बहुजन विकास आघाडीच्या एका आमदाराचा सुद्धा समावेश आहे. चिपळूणच्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष सुनील तटकरे असल्यामुळे अजित पवारांच्या करवी त्यांनी हा आमदार निधी संमेलनाकडे वळवून घेतला असल्याचं समजतंय. पण हा दुष्काळ निधी नसून आमदारांनी स्वेच्छेने संमेलनासाठी निधी दिल्याचं स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी केलंय. वळूया आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांकडे, ते म्हणजे दिल्ली